करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुढीपाडवा. श्रीराम समर्थ. समर्थांनी गुढीपाडवा, श्री गुढीपाडवा. आता गुढी आणि पाडवा, तर गुढी का साजरी केली जाते समोर सांगतात. थोडक्यात आहे, नववर्षाची सुरुवात आहेच, त्यासाठी 3-4 कारणं सांगितलेली आहे समर्थांनी. नववर्षाची सुरुवात आहे, दुसरा विजयाचे दिवस, तिसरा सृष्टी निर्माण करण्याचं स्मरण, आणि आरोग्य आणि सकारात्मकचा सण आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानलेला हा गुढीपाडव्याचा सण आहे. चैत्र महिन्यातील म्हणजे मराठी महिन्यातील पहिला दिवस म्हणजे न्यू इयर म्हणून गुढीपाडवा साजरा केलं जातं. गुढीपाडवा केल्याने काय होतं, घरात सुख समृद्धी येते, नकारात्मक ऊर्जा दूर राहते, वर्ष मंगल जाते, शुभ जाते. आणि या चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू झालं आहे, म्हणून त्याला नववर्षाची सुरुवात म्हणून गुढीपाडवा असं म्हटलेलं आहे. गुढी म्हणजे विजयध्वज. इतिहासामध्ये सांगितलेलं आहे, जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणावर विजय मिळवून जेव्हा ते अयोध्येत आगमन झाले, तेव्हा लोकांनी विजयध्वज उभारले, गुढी उभारली, एक बांबू, त्याच्यावर नारळ, तो पितळेचा तांब्या उलटा, साखरेची माळ, हार लावून, साडी घालून जी गुढी उभारली होती, ती तेव्हापासून गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली आहे. आणि तिसरं कारण, पुराणानुसार या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आहे, म्हणून हा दिवस आरंभाचा दिवस मानला जातो, सृष्टीकर्ताचा दिवस मानला जातो. आणि आपलं जे पृथ्वी आहे, निसर्ग आहे, ते सुद्धा या महिन्यामध्ये वसंत ऋतू सुरू होतो, झाडांना नवीन पालवी येते, वातावरण शुद्ध होतं. म्हणून नीळ आणि गूळ, निंबाचं पाळं असतं आणि गूळ खाण्याची प्रथा ही समर्थाने सांगितलेली आहे, ते शरीर शुद्धीसाठी आहे. आता पुढे आपण श्रवण करूच. समर्थाने सांगितलेलं आहे, नववर्षाचा आरंभ झाला, गुढी उभारून आनंद केला, घराघरात मंगल वाजला, पाडव्याचा दिवस. समोर सांगतात, नववर्षाचा आरंभ गुढीपाडवाने होते. मराठी वर्ष नवीन सुरू होते. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष असे 12 महिने आहेत. आणि पहिले जे होते, जो महिना आहे तो गुढीपाडव्या सणाने नववर्ष सुरू होतं. आणि बाकी जे आपले आहेत इंग्लिश, जानेवारीपासून आपले सुरू होतं, ते पाश्चात्तिकप्रमाणे. आणि आपलं जे आहे ते मराठीप्रमाणे गुढीपाडवा आपलं मराठी वर्ष सुरू होतं. आणि त्या पाडव्याचा दिवस म्हणजे घरात आनंदाचा दिवस, मंगल दिवस, त्यामुळे सर्वत्र आनंद पसरलेला असतो. सूर्यकिरण नवे उजळती, नवी आशा मनामध्ये येती, जुनी चिंता दूळ परती, मंगळ दिवस. समोर सांगतात, या दिवशी काय करायचं आहे, जेव्हा सूर्याची किरणं नवीन येतील, सूर्यकिरण नवे उजळती, तेव्हा आपला संकल्प करायचा आहे, मनामध्ये नवीन आशा आणायची आहे, चिंता विषय सर्व आपल्या बाजूला काढायचे आहेत. आणि जर हे नवीन वर्षामध्ये केलं तर नवीन आशा आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतं. दाराशी गुढी उभी केली, विजय ध्वजा मानली गेली, शुभ शकुनाची ती झाली सुरुवात नवी. म्हणजे ही जुनी परंपरा आहे. काही जण गुढी दारापाशी उभी करतात, तर कोणी खिडक्यांजवळ लावतात. शहरामध्ये तर जास्तीत जास्त खिडक्यांजवळ लावतात, पण दाराजवळ ही प्रथा आहे. घराच्या बाहेर दाराजवळ जर उभी केली
ही विजयी ध्वज म्हणून मानली गेलेली आहे. गुढी ही विजयाचं प्रतीक आहे, सत्याचं प्रतीक आहे, शुभारंभाचं प्रतीक आहे आणि नवीन सुरुवातीचं आहे. निमगुळाचा प्रसाद घेतला, कडू गोड जीवन समजला, सुख दुःखांचा अर्थ कळला अनुभवातून. समोर सांगतात, जसं आपल्या या जीवनामध्ये सुखदुःख आहे, श्रीमंत गरीब आहे, सगळं भेदभाव आहे, तसं कडू गोड हे असं चवी दिलेली आहे. म्हणून या दिवशी निंबाचा पाला आणि गुळ म्हणून प्रसाद दिला जातो. कडू आणि गोड जीवन पाहिजे, समजला पाहिजे, तेव्हा सुखदुःखांचा अर्थ कळेल. आणि एकदाच जर आपण गोड खाल्लं तर डायबिटीस होईल. म्हणून समज सांगतात त्याच्यासाठी कडू पण दिलेलं आहे. जास्त प्रमाणात सेवन करणं हे विष आहे. कोणत्याही गोष्ट असू दे, तो खाण्याच्या बाबतीत असू दे, पैशाच्या बाबतीत असू दे, धनधान्य असू दे, काहीही असू दे, जर आपल्या कल्पकतेनुसार ठेवीच्या जास्त काही असेल तर ते सर्व विष आहे. जेवढ्या आपल्याला साठवता येईल, जेवढा आपल्याला त्याचा यूज होईल, त्या प्रमाणात यूज होईल, तेवढंच खायचं आहे, तेवढंच साठवायचं आहे. त्याच्यावरती ते जाईल ते सर्व विष आहे. म्हणून सुखदुःख दिलेत. कारण आपल्याला सर्व सुख असतं तर आपण देवाचा भक्ती केली नसती, देवाचं नाव जपलं नसतं. म्हणून दुःख दिलेलं आहे. नाण्याच्या दोन बाजू आहेत, सुख आणि दुःख. सुख जसं जसं येतं, विषय भोगतो आपण, त्याच्यानंतर दुःख आहेच, ते भोगावंच लागणार आहे. म्हणून समज सांगतात सुखदुःखांचा अर्थ कळला अनुभवातून. जीवनात कडू आणि गोड हे दोन्ही अनुभव असायला पाहिजेत. रांगोळी काढली सुंदर काढी, मंगल भावना मनात वाढी, सौख्या घरामध्ये नांदी देव कृपा. सकाळी सांगतात, समोर सांगतात काय करायचं आहे, दाराजवळ सुंदर रांगोळी काढायचे, सजावट करायचे, हार फुलं सजावट घेऊन, शुभतेचं प्रतीक आहे. सौख्य घरामध्ये नांदी देवकृपा. आणि जर वातावरण चांगलं असेल, घरात जर वातावरण चांगलं असेल, सर्वांची गोडपणाने वागला असेल, तर तिथे देवाची कृपा नक्की होते. पुढे, देवपूजा भक्ती भावाने, वर्षो जावे सद्गुणाने, मन शुद्ध राहून नेहमीने, अशी प्रार्थना. समोर सांगतात पहिल्या दिवशी उठल्या उठल्या तयार होऊन देवपूजा करा, भक्ती भावाने पूजा करा, संकल्प धरा की हा माझा वर्ष सद्गुणाने जाईल, सत्कीर्तीने जाईल, चांगल्या कर्माने जाईल, उपासनेने जाईल, भक्तीने जाईल, विषय विकारांपासून दूर राहील. असा जर संकल्प केला तर मन शुद्ध राहील, अशी प्रार्थना करा. समोर सांगतात असं वागता आलं पाहिजे, तेव्हाच या जन्माचं सार्थक आहे. आत्तापर्यंत आपण भरपूर गुढ्या उभारल्या, पण संकल्प काय केला नाही. संकल्प केला तरी तो तात्पुरता 5 मिनिटासाठी, नंतर जैसे ते बाहेर आल्यावर आपण विसरून जातो काय संकल्प केला आहे ते. समोरचं तसं नाही, आपलं वागता आलं पाहिजे. जशी आपण प्रार्थना केली आहे तसं ते पुढे आपल्याला जपता आली पाहिजे. परिश्रमाचा मार्ग धरावा, आळस कधी न बाळगावा, यश त्यातूनच मिळवावा जीवनात. समर्थ बोलतात यश मिळवायचं असेल परिश्रम नक्कीच करावे लागतील. परिश्रमाशिवाय दुसरं मार्ग नाही. आपल्याला दिसतं कधी कधी आपल्या आजूबाजूला लोक दिसतात, काही न करता त्यांना सर्व विजय भेटतं, ऑटोमॅटिक भेटतं असं आपल्याला वाटतं. त्यांच्याकडे पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, काही करावं तर लागत नाही. काय करत असतील लोक, एवढा पैसा आहे त्यांच्याकडे.
पण समज सांगतात आपल्याला जर करायचं असेल तर दुसरा पर्याय नाही. परिश्रम हा एकमेव पर्याय आहे. ती लोक काय करतायत हे आपण बघत नाही आहे. आपल्याला त्यांचा फक्त रिझल्ट दिसतोय ना, आपण फक्त बघण्यात टाईम वेस्ट करतोय. मग समोर सांगतात आळस कधी न बाळगावा. आळस हा माणसाचा शत्रू आहे. आपला दिवस कशामध्ये जातोय? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अर्धा दिवस आपल्या मोबाईलमध्ये जातोय. ही रील बघ, ती व्हिडिओ बघ, ती हे कर ते कर, सिरियल बघ, थोडंफार 8-9 तास काम कर. कामामध्ये पण परत मोबाईल येतोय. देवाची भक्ती करण्यासाठी टाईम नाही. देवाची भक्ती करायला, उपासना करायला गेलं तरी मोबाईलमध्ये येतोय. कोणाचा फोन येतोय, 1-2 रील बघतोय. यात सर्व माणूस गुंतलेला आहे, मनुष्य गुंतलेला आहे. प्रत्येक गोष्टीत आळस येतोय. समोर सांगतात एखादा कोणताही मूवी बघा, तिथे आपल्याला आळस येतो का? तिथे डोळे मिटतील का? तिथे झोप येईल का? येणार नाही. पण तुम्ही दासबोध घेऊन बसा, एखादा समास वाचाल, लगेच तुम्हाला आळस येईल, जांभा येईल, झोप येईल. चांगल्या गोष्टी करण्यासाठी आळस येतो. म्हणून समोर सांगतात परिश्रमाचा मार्ग धरावा, आळस कधी न बाळगावा, यश त्यातूनच मिळवावा. जीवनात जर यश मिळवायचं असेल तर आळस त्याला बाजूला काढायचं आहे. यश त्यातूनच मिळणार आहे. आपल्याला सर्व ऐकतं पाहिजे. आपण चमत्कारावर विश्वास ठेवतो, जादूवर विश्वास ठेवतोय. कधी मला लॉटरी लागेल, 1 करोडची लॉटरी लागेल, कधी मला गबाड पैसा भेटेल, मला कधी हे भेटेल, कधी ते भेटेल. असं समजतात काही होत नाही. मेहनत केल्यानेच प्रगती होते. घरात प्रेम वाढत जावे, आपुलकीने नाते राहावे, मतभेद दूर व्हावे सद्भावनेने. समोर सांगतात घरात जर प्रेम वाढायचं असेल तर आपल्याला नातं जे टिकवायचं आहे ते आपल्याला सद्भावनेने वागायचं आहे, चांगलेपणाने वागायचं आहे. तेव्हाच आपलं नातं टिकून राहील, मतभेद दूर होतील. पण हे सर्व करण्यासाठी आपल्याला बदलणं गरजेचं आहे. आपण जर दुसऱ्याला सांगत असू की बाबा तू असं कर, तू तसं वाग, आणि आपण जर बरोबर वागत नसू तर त्याला काही अर्थ नाही. समजतात दुनिया जर बदलायची असेल तर दुनियाच्या अगोदर आपल्याला बदलता आलं पाहिजे, स्वतःला बदलता आलं पाहिजे. तेव्हा ती दुनिया आपल्याला चांगली दिसेल. तर समोर सांगतात हे तर फक्त घरच आहे. घरात जर तुम्ही चांगलं वागलात, कुटुंबात प्रेम आणि एकता असावी. समोर सांगतात धन धान्य वाढो घरी, सुख समाधान येऊ उरी, ईश्वर कृपा सर्वांवरी राहो नित्य. सर्वांच्या आयुष्यात समृद्धी आणि समाधान असावं अशी ईश्वरी कृपा प्रार्थना करायची. आपल्यापुरतीच प्रार्थना नाही. समोर सांगतात लोकांसाठी प्रार्थना करा. आपलं तर होणारच आहे. समर्थांनी आपल्याला जन्माला घातलंय तर दाण्याची सोय केलेलीच आहे. अमुक वर्षापर्यंत आपण जगणारच आहेत. समोर सांगतात धन धान्य वाढो घरी, सुख समाधान येवो घरी उरी, ईश्वर कृपा सर्वांवरी राहो नित्य. म्हणजे सर्वांच्या आयुष्यामध्ये समृद्धी आणि समाधान भरभटीचं आलं पाहिजे, समाधान लाभलं पाहिजे. सत्य मार्ग धरावा नेहमी, खोटेपणा नको कधीही, सदाचार राखावं जगी मानवाने. समजतात मानवाने मनुष्याला सांगितलेलं आहे सत्य मार्ग धरायचं आहे. थोडा उशीर होईल पण शेवटी विजय हा सत्याचाच होईल. खोटेपणा कधीही नको आणि अंगी आपला सदाचार पाहिजे.
सत्य आणि प्रामाणिकपणा हेच जीवनाचं मुख्य मूल्य आहे. वृद्धांचा आदर करावा, त्यांचा आशीर्वाद घ्यावा, अनुभव त्यांचा मानावा. मार्गदर्शक समोर सांगतात, वृद्धांचा आदर करावा म्हणजे आपल्या घरात जे वृद्ध मंडळी आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांचा आदर करता आला पाहिजे, त्यांचा आशीर्वाद घेता आला पाहिजे, प्राप्त करता आला पाहिजे. त्यांचा अनुभव हा दांडगा आहे, तो आपल्याला अनुभवता आला पाहिजे. तेच खरं मार्गदर्शक आहे. आता आजकालची पिढी काय करते, जरा आपण कुठे आपल्याला थोडंफार कळायला लागलं तर आपल्या वयाच्या मोठ्या माणसांना आपण बोलतो की तुम्हाला काय कळतं. जसं मोबाईल उदाहरण देतो समोर, जसं आपला मोबाईल आहे, आपल्याला 4 गोष्टी काही कळाल्या मोबाईलमधल्या, जर आपण स्क्रीन टचचा मोबाईल वापरत असू आणि आपले वडील किंवा आजोबा कीपॅडवाले जर मोबाईल वापरत असतील, ते जर बोलत असेल की बेटा मला सांग, मुला मला सांग काय आहे, कसं हे वापरतात, आपण जर त्यांना डायरेक्ट बोलू असू हे तुम्हाला समजणार नाही आहे, तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहे, तर हे चालणार नाही आहे. त्याने आत्तापर्यंत भरपूर पावसाळे बघितलेले आहेत, भरपूर वर्ष बघितलेली आहेत, त्यांना अनुभव आहे, फक्त शिकतील, त्यांना आदर देता आला पाहिजे. समोर सांगतात कितीही मोठे असले तरी त्यांचा आदर करता आला पाहिजे, मोठ्यांचा सन्मान करता आला पाहिजे. तेव्हाच आपलं जीवन योग्य मार्गावर जाईल. लहानांवर प्रेम करावे, ज्ञान त्यांना द्यावे, संस्कार चांगले रुजवावे घराघरात. समोर सांगतात मोठ्यांचा तर आदर करायचाच आहे आणि जे लहान जे आहेत त्यांच्यावर प्रेम करायचं आहे, प्रीती दाखवायचे. जेवढ्या आपल्याकडे ज्ञान आहे ते सर्व ज्ञान त्यांना द्यायचं आहे. समोर सांगतात ज्ञानाने ज्ञान वाढते, संस्कार चांगले रुजवावे, तेव्हाच आपलं पुढील पिढी चांगली राहील. गुढी म्हणजे विजय ध्वज, पराक्रमाची ती सज्ज, धैर्य ठेवावे सज्ज संकटावेळी. समजतात गुढी म्हणजे विजय ध्वज, विजयाचा प्रतीक ही गुढी म्हणून उभारले, ती पराक्रमीसाठी सज्ज आहे. धैर्य ठेवावे सज्ज संकटावेळी. गुढी आणि विजय हे धैर्याचे प्रतीक आहे. परिश्रमातून फळ मिळे, आळसारे कार्य न चले, कष्टातूनच यश फुले जगात. समज सांगतात परिश्रमातून फळ मिळे, परिश्रम केलं नाही तर यश मिळत नाही. आळस हा माणसाचा शत्रू आहे. आळसामुळे कार्य न चले, काहीच होणार नाही. जर तुम्हाला मेहनतीशिवाय यश मिळणार नाही. समोर सांगतात सद्भावना ठेवावी अंतरी, द्वेष नको कुणावरी, शांती राहे संसारात सारी हीच प्रार्थना. समोर सांगतात सद्भावना ठेवावी अंतरी, अंतरामध्ये सद्भावना पाहिजे, चांगले विचार पाहिजे, द्वेष कोणावरतीच करता आला नाही पाहिजे. शांती राहो संसारात सारी हीच प्रार्थना. आपल्या इथे काय असतं, पोटात एक आणि तोंडात एक. आपण समोरासमोर चांगले बोलतो, हा चांगला आहे, चांगला आहे, 4 चौघात आपण बोलतो, त्या तोंडावर बोलतो की हा चांगला आहे, हा असं आहे, अमुक आहे तमुक आहे, आणि जसा एकदा तो गेला पाठमोगारी आपण त्याचे वाबाडे काढतो. तर समोरचा बोलतो हे चुकीचं आहे. मनात द्वेष नसावा. दान धर्म करावा थोडा, गरजूंना द्यावा आधार मोठा, त्यातूनच पुण्य वाढा जीवनात. समोर सांगतात तुम्ही स्वतःसाठी काहीही कराल, पण तुम्हाला जो जन्म दिलाय तो दान धर्म करण्यासाठी दिलाय. आपल्याला थोडंफार दान धर्म करता आलं पाहिजे. गरजूंना
गरजू लोकांना मदत करणे हे पुण्याचं काम आहे. कोणीही असेल, प्राण्यांपासून पशुपक्षून माणसांपर्यंत थोडंफार तरी दानधर्म आपल्याला करता आलं पाहिजे. समज सांगतात पूर्ण काही दानधर्म करण्याची गरज नाही आहे, तुझ्या आवाक्याबाहेर जाऊ नकोच, पण थोडं का फार 2% 5% जेवढं आपण कमवतो त्यातून जर काही आपण देऊ शकलो तर हे पुण्याचं काम आहे. जसं कोणाकडे 1 लाखाचा जर पगार असेल, महिन्याचा पगार असेल, तर आपण 5,000 तर आपण मदत करीच शकतो. हे नॉर्मल आहे आणि दररोज करा असं नाही आहे. 6 महिन्यातून, 3 महिन्यातून, वर्षातून थोडंफार दानपुण्य करायचं आहे. तेवढंच गरजूंना आधार मोठा होईल आणि त्यातूनच आपला पुण्यामध्ये भर होणार आहे, पुण्यामध्ये वाढ होणार आहे. आणि हेच पुण्याचं काम म्हणजे मोक्षाचं काम सांगितलेलं आहे. ज्ञानाचा दीप पेटवावा, अज्ञान अंधार घालवावा, प्रकाश सर्वत्र पसरावा जीवनात. ज्ञानाचा दिवा पेटवावा, ज्ञान सांगितले समर्थ ज्ञान. बाकी आपण मेणाचा दिवा लावतोय, कंदील लावतोय अंधार घालवण्यासाठी, ते ठीक आहे. समर्थ सांगतात जर आपल्या या जीवनामध्ये जीवनाचा अंधार घालवायचा असेल तर ज्ञानाचा दीप पेटला पाहिजे. शिक्षण आणि ज्ञान हे महत्त्वाचं सांगितलेलं आहे. बाकी भक्ती वगैरे तर करायची आहेच, उपासना करायची आहेच, पण या जे आपण संसारामध्ये आलोय, या प्रपंचामध्ये आलोय, तर तिथे शिक्षण आणि ज्ञान हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळेच आपला जीवनाचा प्रकाश जो आहे तो सर्वत्र पसरेल आणि जीवनात हे महत्त्वाचं आहे. नवीन वर्षा नवीन दिशा, मनात जागो सदिच्छा, यशो मिळो प्रत्येक आशा प्रयत्नांनी. म्हणजे नवीन वर्ष नवीन दिशा नवीन दाखवतं. आता आपलं जेवढं वय आहे तेवढ्या आपल्या गुढीपाडवा गेलेल्या आहेत, त्या आता विसरून आत्तापासून संकल्प धरून जेवढी वर्ष आपल्याला जगता येईल तेवढी आपल्याला चांगली काम करायचे आहेत. नवीन यश मिळवायचं आहे, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करता आले पाहिजेत. झाले ते होऊन गेले, आत्ता तरी सावध व्हा. श्रीमंत सांगतात नवीन वर्ष नवीन प्रेरणा देते, प्रत्येकाला काही ना काही आशा देते. त्या प्रेरणा घेऊनच आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे. आता हे जग सर्व कॉम्पिटिशनवर चाललेलं आहे. आपल्याला या सर्व याच्यामध्ये प्रयत्न करायचे आहेत आणि यश मिळवायचं आहे. स्वभाव गोड ठेवावा, कटुता दूर करावा, सर्वांशी प्रेम वाढवावा माणुसकीने. समजतात माणुसकी हा धर्म आहे, हा स्वभाव आहे. तो स्वभाव गोड ठेवता आला पाहिजे, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये किंवा 4 चौघांमध्ये आपल्याला सन्मान मिळेल, प्रेम मिळेल. म्हणून चांगला स्वभाव हा माणसाला प्रिय बनवतो. समाधान हेच खरे धन, नको लोभ नको कधी मन, शांत रहो अंतकरण सदैव. तुम्हाला सांगतात काही काहींकडे जाम पैसा आहे, चिक्कार पैसा आहे, पण त्यांना रात्री झोप लागत नाही, सतत विचारामध्ये असतात. आणि काही एवढं गरीब आहेत त्यांच्याकडे अन्न खायला नाही आहे, 2 वेळचं जेवण जेवायला नाही आहे, तरी त्यांना चांगलं झोप लागतं. म्हणून समाधान मानता आलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. समोर सांगतात
आपल्याला काही आपल्या जीवनात मिळतं आहे, आत्तापर्यंत आपल्याला काही मिळालं आहे ते आपण बघतच नाही आहे. आपल्याला लोभ येतं. आता मला 1 RK रूम भेटले, मला 1 BHK रूम कधी भेटेल? 1 BHK रूम झाली तर मला 2 BHK कधी भेटेल? गाडी भेटले, 2 व्हीलर झाली, मला 4 व्हीलर कधी भेटेल? जे आहे त्यात समाधानी नाही आहे. आपल्याला अजून वरवरच्या अपेक्षा लागलेल्या आहेत. ते समर्थ बोलतात समाधान लाभेल कसं? जर जे तुमच्याकडे आहे त्यात तुम्हाला समाधान राहता आलं पाहिजे. आणि समाधान हेच खरं सुख आहे आणि हेच खरं धन आहे. आपण फक्त लोभाच्या अहंकारी जातोय, आपण आहारी जातोय. आणि एकदा जर आपण लोभाच्या आहारी गेलो तर मन शांत राहत नाही, अंतःकरण शांत राहत नाही. लोभामुळे काय होतं? क्रोध निर्माण होतं, मोह निर्माण होतं, मन शांत राहत नाही. आणि मग मन शांत राहिलं नाही तर समाधान कुठेच नाही. मन स्थिर राहत नाही, अस्थिर राहतं. मग काही ना काही विषय लोभाकडे माणूस जातो, विषयांकडे माणूस जातो. गुढी पाहुण आनंद घेई, मनाचं उत्साह नवा राही, संकल्प नवे मन घेई वर्षभर. म्हणजे गुढीपाडवा नवीन संकल्प करण्याचा दिवस आहे. नवीन नवीन संकल्प करा आणि ते पूर्ण करा. परंपरा जपावी सदा, संस्कृती ठेवावी जिव्हाळा, त्यातून वाढे समाज भला सर्वांचा. हे परंपरा जुनी आहे, ती आपल्याला जपायची आहे. ही संस्कृती दिलेली आहे, ती शेवटपर्यंत जपायची आहे. त्यातूनच सर्वांचा समाज भला होईल. समज म्हणतात परंपरा आणि संस्कृती हे जपणं आवश्यक आहे. जेव्हा आपण कुठे, म्हणजे आपण आता भारतामध्ये राहतोय, इथे तुम्ही ते साजरी करतात. उद्या जर तुम्ही कुठे मोठे होऊन दुसऱ्या देशात तरी गेलात, तेथे आपल्याला संस्कृती जपता आली पाहिजे, परंपरा जपता आली पाहिजे. सद्गुणांचा मार्ग धरावा, वाईट सवयी टाळाव्या, जीवन सुंदर कराव्या आचरणाने. आचरण सांगितलंय, सुंदर ठेवता आलं पाहिजे. आणि आचरण सुंदर ठेवण्यासाठी त्यामध्ये आपल्याला सद्गुण आलं पाहिजे. सद्गुणाचा मार्ग धरावा समर्थ सांगतात. सद्गुण आणि दुर्गुण. आपल्याला चांगलं काय, वाईट काय, सार काय, असार काय आपल्याला समजता आलं पाहिजे. सार घ्यायचा असेल तर ते विवेकाने घेता आलं पाहिजे. समज सांगतात सार तितुके घ्यावे आणि असार त्यागून द्यावे. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही चांगली गोष्ट, वाईट गोष्ट असते. समज सांगतात चांगल्या गोष्टी आपल्या टिपता आल्या पाहिजेत आणि वाईट गोष्टी टाकता आल्या पाहिजेत. म्हणून समज सांगतात चांगल्या सवयी जीवन सुंदर करतात. देवावर विश्वास ठेवावा, प्रयत्नही सोबत करावा, दोन्ही मार्ग धरावा यशासाठी. समज सांगतात देवावर विश्वास ठेवायचा आहे आणि प्रयत्नही करायचा आहे. आजकालची जी पिढी आहे त्यांचा देवावर विश्वास नाही आहे. ते फक्त सायन्सवर विश्वास ठेवतात, विज्ञानावर विश्वास ठेवतात. आजचं जग कसं चाललं आहे त्या विज्ञानावर विश्वास ठेवतात. पण समर्थ सांगतात विज्ञानाच्या पुढे जे पाऊल आहे, जे पुढचं हे आहे ते परब्रह्म आहे, ते अध्यात्म आहे. सायन्सच्या पुढे एक पाऊल जो दिलेला आहे तो अध्यात्म आहे. आणि अध्यात्म म्हणजे देव सांगितलेलं आहे. देवावर विश्वास पाहिजेच, प्रत्येक गोष्टीमध्ये देव आहेच. परब्रह्म आहे म्हणून आपलं शरीर आहे, हवा आहे, पाणी आहे. हे सर्व पंचभूतामध्ये अष्टधा प्रकृती आहेत, पंचतत्व आणि 3 गुण. यामुळे आपलं सर्व शरीर चाललेलं आहे. ते जर नसतील तर आपला कोणताही अवयव चालणार नाही.
श्रद्धा आणि प्रयत्न हे दोन्ही महत्त्वाचं सांगितलेलं आहे. गुढी म्हणजे विजयाचा संकेत, परिश्रमातून मिळे यश निश्चित, हेच जीवनाचे तत्व निश्चित. संत संगती, समोर सांगतात संत आणि संगती. गुढी तर विजयाचं प्रतीक आहे, संकेत आहेच, पण आपल्याला परिश्रमाने विजय मिळवता आला पाहिजे. डायरेक्ट जर आपण कुठल्याही याच्यात विजय मिळवायला गेलो तर तो पचनी पडणार नाही. नववर्षाची ही सुरुवात, नवी स्वप्ने मनात, प्रयत्नाहून होय पूर्णत्वात जीवनात. समजतात नवी वर्षाची सुरुवात, ही स्वप्न जी मनात आहेत ती जर तुम्हाला साकार करायची असतील तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न हे नक्कीच करावे लागतील. प्रयत्नांते परमेश्वर. जर तुमचे प्रयत्न चांगले असतील तर तुमची स्वप्न नक्कीच पूर्ण होतील. घराघरात मंगळ हो, सर्वांचे जीवन सुखी हो, ईश्वर कृपा सर्वांवर राहो वर्षभर. म्हणजे सर्वांच्या आयुष्यात सुख आणि मंगलता समृद्धी लाभावी हीच आमची प्रार्थना आहे. सदाचाराने जागावे, प्रेमाने वागावे, माणुसकी जपावी आयुष्यभर. समज सांगतात सदाचाराने जगता आलं पाहिजे, प्रेमानं वागता आलं पाहिजे. माणुसकी हाच खरा धर्म आहे. आपल्याला माणुसकी हे सर्वात मोठं मूल्य आहे. त्या आयुष्यावर आपल्याला जपता आलं पाहिजे. गुढीपाडवा आनंदाचा, नव्या आशेचा, संदेशाचा, जीवन सुंदर करण्याचा मार्ग दाखवणे. तर गुढीपाडवा आशा आणि आनंद देणारा सण आहे. जीवन सुंदर करण्याचं आहे. समर्थ मार्ग दाखवत आहेत, त्या आपल्याला मार्गानुसार चालता आलं पाहिजे. म्हणून समज आनंद देणारा सण आहे, आशा देणारा सण आहे. म्हणून नवीन वर्ष साजरा केला जातो या दिवशी, म्हणून गुढीपाडवा आहे. नववर्ष मंगल जाओ, सर्वांचे कल्याण हो, आनंद नित्य नांदो हीच कामना. त्या दिवशी आपण सर्वांना नवन वर्ष मंगळ जाओ, सुखाचे जाओ, समृद्धीचे जाओ, भरभराटीचे जाओ असे आपण वीज देतो, त्यांना प्रार्थना करतो. प्रत्येकांना आपण मिळून सदिच्छा देतो. म्हणून सर्वांसाठी सुख आणि समृद्धीची प्रार्थना हे समर्थाने सांगितलेलं आहे. नववर्ष मंगल जाओ, सर्वांचे कल्याण हो, आनंदी नित्य नांदो हीच कामना. जय जय रघुवीर समर्थ.